अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात नावानेही दादा आणि कामानेही दादा, पण त्याच अजितदादांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि अजित पवारांनी मुळावरच घाव घातल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला। गेली 32 वर्ष 1991 पासून ते जिल्हा बँकेचे संचालक होते आणि जवळपास 15 ते 16 वर्ष ते या बँकेचे अध्यक्ष देखील होते। अजित पवार यांनी आपल्या राजकारणाची जी काही सुरुवात केली ती सहकार क्षेत्रातूनच केली होती। त्यापैकी पुणे जिल्हा सहकारी बँक ही अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाचा भाग मानली जात होती। पण तब्बल 32 वर्षांनंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देत त्याच राजकीय मूळ असलेल्या सहकार क्षेत्रापासूनच ते दूर गेल्याची चर्चा रंगली आहे। पण त्यांनी असं का केलं, मुळावरच घाव का घातला, तर यामागे पक्ष संघटना आणि सरकारमधील जबाबदाऱ्यांना अधिक वेळ देण्यासाठी अजित पवार यांनी राजीनामा दिलाय असं कारण दिलंय। पण संचालक असलेल्या अजितदादांवर याआधीही पक्ष आणि सरकारची जबाबदारी सुद्धा होती। अनेक वर्ष अजित पवार एकटेच उपमुख्यमंत्री होते, आता तरी दोघे आहेत। मग तेव्हा ते संचालक म्हणून कायम राहिले आणि यावेळीच त्यांनी राजीनामा का दिला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। यामागेही आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यात। काही वर्षांपासून अजित पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू होता। राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळा, जरंडेश्वर कारखान्यात झालेला घोटाळा या प्रकरणात चौकशी सुरू होती। अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नावही जरंडेश्वर प्रकरणामध्ये आलं होतं। राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याच्या आरोपांनंतर 2011 मध्ये राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं गेलं होतं। त्यात अजित पवार हे एकमेव कॅबिनेट मंत्री हे संचालक त्यावेळी होते। त्या प्रकरणात कर्ज वितरणाची चौकशी झाली। या प्रकरणात ईडीकडून जेव्हा सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्यात आली त्यात अजित पवारांचं नाव नव्हतं, त्यामुळे आधीच अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणात अजित पवारांचं नाव आलं होतं। 2010 मध्ये राज्य सहकारी बँकेने लिलावात काढलेला हा कारखाना अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी कवडीमोल भावाने विकत घेतला होता। तो ज्या कंपनीला चालवायला दिला ती कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित होती असंही तेव्हा बोललं गेलं। त्याच जरंडेश्वर कारखान्याला पुणे जिल्हा सहकारी बँकेनेही कर्ज दिलं होतं आणि पुणे जिल्हा बँक ही अजित पवार यांच्याच ताब्यात होती। जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देणं आणि त्याची झालेली विक्री यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता आणि ईडीकडून छापेमारी देखील झाली होती। त्यामुळे ईडीची टांगती तलवार ही अजित पवारांवर आहे असंही त्यावेळी बोललं गेलं, आरोपही झाले। पण चार्जशीटमध्ये नाव न आल्याने अजित पवारांना क्लीन चिट तर मिळाली नाही ना अशा चर्चाही झाल्या होत्या। आता अजित पवार हे भाजपसोबत सत्तेतही सहभागी झाले आहेत। मात्र राज्य सहकारी बँकेचं घोटाळा प्रकरण काही संपलेलं नाहीये। अजित पवार यांच्यावर झालेले आरोप हे सहकारी बँकेशी संबंधित होते, त्यामुळे पुन्हा जर काही नव्या गोष्टी उकरल्या गेल्या तर उगाच अडचण नको असा विचार अजित पवारांनी तर केला नाही ना असं बोललं जात आहे। दिल्लीतून अजित पवारांना सहकारी बँकेपासून थोडे दिवस लांब राहा असं तर सांगितलं गेलं नाही ना अशाही चर्चा आता सुरू झाल्यात। त्यामुळे एकीकडे बंड करून अजित पवारांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावलेली आहे। आगामी निवडणुकीत यश मिळवणं हेच अजित पवारांचं एकमेव उद्दिष्ट सध्या आहे। त्यामुळे विरोधकांना टीका करायला कोणती संधी नको आणि चौकशी किंवा आरोपांचाही फेरा नको। या सर्व गोष्टींमुळे थेट आरोपांच्या मुळावरच घाव अजित पवारांनी घातलाय का असा प्रश्नही उपस्थित केला जातो। आता त्यांच्या जागी पुणे जिल्हा सहकारी बँकेवर पार्थ पवार यांना संधी मिळते की सध्या तरी पवार कुटुंबीय म्हणजे अजितदादांचं कुटुंबीय हे सहकारी बँकेपासून लांब राहतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या एकूणच प्रकरणाविषयी आणि त्यांच्या राजीनाम्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।